झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. भारी कृष्णाची हंडी कंसाच्या दारी गीता ही सांगून गेला जो सारी गीता ही सांगून गेला जो सारी त्याच्याच शपथेवर चाले ही चोरी थांबवा हो आता चाळा जीवाचा झाला काला गोविंदा रे गोपाळा 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 गोविंदा रे गोपाळा. अवधूत, या गाण्याचे गीतकार कोण आहेत? ह्या गाण्याचं पर्टिक्युलरली जे लिहिलंय अरविंद जगतापांनी लिहिलंय. पिक्चरमध्ये 4 गाणी आहेत, म्हणजे टोटल 5 गाणी आहेत ॲक्च्युली. त्याच्यामधलं एक अरविंद जगतापांनी हे टायटल लिहिलंय. एक गाणं जे आता गाजतंय मित्रा, ते गाणं वैभव जोशींनी लिहिलंय. जे आधी तुम्ही बघितलं कृष्ण जन्माचं गाणं, या दोघांनी नाच केला त्याच्यावर. ते अरुण कदम एकत्र स्किट करते हात मधून मोठा पंच आहे. विनोदी पंच नाही, ओरिजिनल पंच आहे बघ. असा मारा, परत मारा. मनगट पकडायच्या कळलं का? आता मी तुम्हाला पंच मारतो, तुम्ही ब्लॉक करून माझ्या मनगट पकडा. काय करू? ब्लॉक करून माझ्या मनगट पकडा. आता बघा, रेडी का? जमलं तुम्हाला, जमलं. एक मिनिट इथे 2 मिनिटं बसा. श्वास घ्या. डॉक्टर साहेब झालं काय सांगा ना? एक सेकंड झालं तरी काय? मला सांगा, तुम्हाला मळमळतं का? भलतं मडमडतं हो. आंबट खावसं वाटतं? आंबट भलतं आवडतं मला. आय थिंक यू आर प्रेग्नंट. नाही हो, मी कसं काय असेल प्रेग्नंट? माझ्या तर अजून लग्न पण नाही झालं. तुम्ही शब्दशः घेऊ नका. म्हणजे प्रेग्नंट म्हणजे लग्न झालं तर तुम्ही कसे प्रेग्नंट होणार नाही का? नाही पण ऍक्च्युली हे प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं काहीतरी चेकअप पण झालं काय ते तर सांगा. 2 मिनिटं बसा. डॉक्टर साहेब सांगा ना. आपल्याला सगळं चेकअप करायला पाहिजे. पण टेन्शन आलं. नाही टेन्शन काही नाही. होईल ना, त्याच्यात साजरा होऊ शकेल एवढाच गणेशोत्सव साजरा करा. आधीच ठरवायचं, ताजमहाल बांधूया, म्हैसूरच्या राजवाड्याची प्रतिकृती बांधूया आणि मग स्वतःच्या खिशातनं एकही पैसा खर्च करायचा नाही आणि गावागावातनं सगळीकडनं पैसे घ्यायचे आणि खर्च करायचा. वर्गण्या या अशा कारवर स्क्रॅचेस बिचेस मारून गोळा करता तुम्ही. अरे गणपतीला नको असतो तुमचा हा बडेजाव. त्याला 4 सुवासिक फुलं आणि उदबत्त्या वाहिल्या ना तरी चालतं त्याला, कळलं? सन्मान गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी नका येऊ. या काय मग तुमच्याकडे नाही ना असं काही होत? तुम्ही वर्गणी वगैरे नाही ना गोळा करत? आम्ही म्हणजे वर्गणी गोळा करतो अशाच पद्धतीनं करतो, पण इथं आल्यानंतर काहीतरी बोध घेतला पाहिजे का नाही? म्हणजे काय, पण हे जे संदीप आहे त्याला मी येणार आहे आमच्याकडं. कारण काय लय केंद्र आहेत अशी आमचे, ज्याचं उचकाटन काय म्हणते त्याला, उद्घाटन करायचं राहिले, त्याच्या हस्ते करायचंय. जरा त्यांची ऍक्टिंग आमच्या गावाकडे लय फेमस आहे. येताल ना दारू केंद्राचं उद्घाटन करायला? आणि त्या अनुपमताईला पण घेऊन जायचंय. त्याला कशाला? वात म्हणून. हा समईची वात. म्हणजे आपण इथे आलो ना तेव्हा समजे म्हणत ही वात आणते. प्रोसेसिंग काय आहे? म्हणजे साधारण कुठल्या वयात वय करायचं असतं की काय? तो वेळ काय असतो? काय असतं की अवयवदान आणि शरीरदान ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. काही लोक म्हणतात की मला माझं पूर्ण आयुष्य झाल्यानंतर मला ते शरीर पूर्णच्या पूर्ण द्यायचं आहे. ते मग मेडिकल जे डॉक्टर्स वगैरे असतील त्यांना प्रयोगासाठी वगैरे ते कुठल्याही स्टेजला तुम्ही देऊ शकता. त्याचं मृत्यूपत्र
तुम्ही करू शकता. पण आता माझ्या मुलीच्या बाबतीत ती 19 वर्षाची होती, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. अगदी म्हणजे लॅपटॉपवर मला त्याने प्रश्न दिले लिहून, हसले, सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमाशी हेल्प मी, आणि नेक्स्ट क्षणाला तिला असं वाटलं की माझं इथे दुखतं आणि खेळ संपला होता. हां, म्हणजे मला काहीच वेळ नव्हता, हे सगळं कळायलाच वेळ नव्हता का झालं काय. माझ्याकडे लीलावती हॉस्पिटलचा नंबरसुद्धा नव्हता. इतकी ट्रॉमॅटिक परिस्थिती. रात्री 11 वाजले होते, माझ्याकडे ॲम्ब्युलन्स पण नव्हता नंबर. एनिवे, त्यामुळे मला असे जे पेशंट्स असतात जे ब्रेन लगेच त्यांचं हे होतं, त्यांना तो निर्णय इमिजिएटली घ्यावा लागतो तो, आणि तिथे तुम्ही वेळ नाही लावू शकत कारण तुमचं रक्तच खाली आलेलं असतं. तर तुम्ही जे म्हणालात की कुठल्या परिस्थितीमध्ये घ्यायला लागतं, त्यावेळेला डॉक्टरांना डिक्लेअर करावं लागतं हे व्हेंटिलेटरवर जिवंत आहेत. आणि काही लोकांना ब्रेन स्ट्रोक येतो, पण त्यांचं ब्रेन फंक्शन असतं, सगळं फंक्शन असतं, परंतु तो आयुष्यभर तसेच राहतात, कोमामध्ये जातात. जी माणसं कोमामध्ये जातात कसला पडला ना सॉलिड. काय माहिती का मॅडम, सध्याचा हा ट्रेंड आहे, कळलं का. हा जेव्हा SSC झाला त्याच दिवशी मी त्याला घेऊन बसलो दारू प्यायला. हो, दारू प्यायला. कसं असतं, माझ्याबरोबर आज बसला म्हणजे तो इतरांबरोबर बसणार नाही, त्याला वाईट संगत लागणार नाही, हा त्याच्या मागचा विचार आहे. काय 1 मिनिट, काय बाप लेकाचं नातं आहे? तुमच्या सगळ्या गोष्टी दारू शिवून कशा थांबतात? हरकत नाही. मला एक सांग, तू का नाही गेलास मला सांग. अरे यार सुहास, नाही जमत यार. सकाळी लवकर क्लास असतो आणि क्लास बराच वेळ होतो, कधी लेट झाल्याच्या नंतर मग परत कॉलेजला जा, क्लास कॉलेज नाही ऍडजस्ट प्रॉब्लेम यार, माझाही तोच प्रॉब्लेम आहे. लेक्चर बुडतं यार माझं. 1 मिनिट, नाव आय गॉट यू. यू गॉट मी रिअली. अरे काय चाललंय आता? तुम्ही काय म्हणालात? लेक्चर्स बुडतात. हा, लेक्चर्स बुडतात. हो, चल, मी कुठल्या कॉलेजात? MLDC. ओके, म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात. मी प्राध्यापक आहे तिकडे, मी प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये. 3 लेक्चर्स बुडतात. हो, मूळ मुद्दा काय आहे? हा तुमचा मुलगा कॉलेजला येत नाही. यापुढे काहीही कंप्लेंट असली याची डायरेक्ट ऍक्शन घ्या. मला सारखं डिस्टर्ब करू नका, मला वेळ नाही. सुहास काय बोलतोस तू यार? नाही मॅडम, माझं ऐका तुम्ही, माझं ऐका प्लीज प्लीज. तुम्ही काही नाही, आय रस्टिकेट यू. आता तरी मला सांगितलंय दुसरं कॉलेज मिळू शकतं, दुसरी नोकरी मला मिळेल ना. आपण सकाळी घेतलं की ऑफिसमध्ये झोप येते, सगळा दिवस फुकट जातो का नाही. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचा, सकाळी उठल्यावर चहा घ्यायचा आणि रात्री झोपताना मिल्की वे घ्यायचा. काय फालतूगिरी लावली आहे? मी कधीपासून काय काय विचारतो, मी काय फालतूगिरी बोलताय तुम्ही? सर हे बघा, मी खूप शिकायला आलो इकडे सर. मी तुमच्या अंडर ट्रेनिंग घ्यायला आलो. मी अजिबात मस्करीमध्ये मूड नाही लागत. मस्करीचा मूड नाही माझा, लक्षात ठेवा. हा मस्करीचा शो आहे वसाडिया. तू कधी मूड मध्ये येणार? नाकर बुक्की मारणार तुम्हाला येत असेल ना? येत नाही मला, मी तुम्ही शिकाय आलायस ना, काय तर नीट मला विचार आणि सगळं इंग्लिश मध्ये विचार, मी सगळं सांगेन. काय सगळं इंग्लिश मध्ये? मग ठीक आहे, ठीक आहे, मला हबल विषयी सांगा. हे बघ, तू फंबल विषय अजिबात बोलू नको. तुझ्यातच दोष आहे, तू वासाटा फास्ट बोलतोस आणि नेहमी फंबल होतो. फंबल विषय मला बोल नका, अरुण कदमला बोला. एक वाक्य पाठ नसतं, काहीतरी मोठ्यानं ओरडतो करत नुसतं. कन्नड बोला तरी कळत नाही. या गोष्टीचा फक्त परडे घेतो तो. त्याला सांगा फक्त. अरे हबल म्हणजे अंतराळात सोडली दुर्बीण आहे, कळलं का? केस वाढवलं म्हणजे सायंटिस्ट, केस वाढवलं म्हणजे सायंटिस्ट होत आहे. अरे मी काय म्हणतो, त्या अंतरात कशाला दुर्बीण बरोबर पाठवली वाय? इकडे काय निसर्ग सौंदर्य कमी आहे? त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. मी हिंदीत पण गायले, म्हणजे अगदी खूप नाही गायले तरी 25 पिक्चर्स नक्कीच गायलेले आहे हिंदीमध्ये. आणि त्यावेळी हिंदीत मी भप्पी लहरींबरोबर कार्यक्रम करायचे. 14 वर्ष मी केले. पण एक ती झगमगती दुनिया आहे, म्हणजे ते बॉलिवूड म्हणजे मायावीच आहे. माझ्यासारखी बाई त्याच्यात फार फिट होणारी नाही आहे. म्हणजे झगमगती सगळी दुनिया आहे, नखरे आणि फॅशनेबल सगळं वातावरण, त्याच्यात खरी मी मिसफिट होते. पण तरी मी 14 वर्ष त्यांच्याबरोबर कार्यक्रम केले आणि त्यांच्या म्हणजे उरिया पिक्चर्समध्ये, बंगाली पिक्चर्समध्ये गायले, हिंदी पिक्चर्समध्ये पण बऱ्याच गायले त्यांच्या. आणखी त्यावेळी इतरही संगीतकारांकडे मी हिंदीमध्ये गात होते. पण त्या काय असतं हिंदीमध्ये, तुमची जर गाणी एखादं जरी पॉप्युलर व्हायचं असेल ना, तर तुम्हाला आयदर एखाद्या प्रोड्युसरनी सगळी गाणी द्यायला लागतात चित्रपटात, किंवा तुम्हाला एखादी कॅसेट कंपनी किंवा रेकॉर्डिंग कंपनी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभी राहायला लागते, तरच तुमचं हिंदीमध्ये खूप नाव होऊ शकतं. पण ते माझं तेवढं झालं नाही, याच्याबद्दल काही मला एवढी खंत नाही आहे.
कारण मला हे मराठमोळं वातावरण आणि साधं वातावरण हे जास्ती पसंत पडतं आणि तिथेच मला जास्ती रमायला होतं. आणि मला स्वतःचे प्रोग्राम्स पण करायचे होते. मला नुसतं दुसऱ्यांच्या प्रोग्राममध्ये गायचं नव्हतं, मला स्वतःचे प्रोग्राम्स करायचे होते. तसंच मला जे काय मला तोडकं मोडकं